राज्यसभेच्या उमेदवारीतून भाजपकडून रामदास आठवले यांचा पत्ता कट करण्यात आला आहे का, याबद्दल खरं तर मोठा प्रश्न आहे. उमेदवारी मिळणार नसल्याची माहिती आठवलेंना देण्यात आलेली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. नितीन नबीन यांच्याकडून आठवलेंना उमेदवारी न मिळण्याचे संकेत देण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी आपल्याला दिली आहे. दिल्लीवरून मुंबईत येताच रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या संदर्भात भेट घेतली आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटे आपल्या बरोबर आहेत. कृष्णा, अगदी राज्यसभेच्या या जागेबद्दलची चर्चा सुरू झाल्यानंतर रामदास आठवले यांचं नाव जे ते पुढे येताना दिसत होतं, पण अर्थात या संदर्भातला निर्णय जो आहे तो राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी करायचा आहे. खरंच रामदास आठवले यांना उमेदवारी मिळणार आहे की नाही, नेमकं काय? नक्कीच आपण पाहू शकतो, राज्यसभेची निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही 5 तारीख आहे आणि यांची अंतिम मुदत त्यासाठी देखील पाहायला गेलं तर अनेक बैठका देखील पार पडल्या आणि एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या रामदास आठवले हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि त्यांची राज्यसभेची जी राज्यसभा देखील जी आहे ती आता संपणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर याआधी देखील स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट रामदास आठवले यांनी घेतली होती आणि आजच देखील अगदी स्वतः वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांची उमेदवारी अर्ज मिळणार नसल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण एकूण ज्या अनेक बैठका देखील ज्या आहे ती पार पडली. राज्यसभेवरती देखील स्वतः रामदास आठवले हे देखील इच्छुक होते आणि त्यानंतर आता स्वतः रामदास आठवले यांचा जो आहे तो पत्ता कोट झालेला आहे. एकंदरीत म्हणजे कृष्णा, हे निश्चित म्हणायचं का की रामदास आठवले यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे? अगदी पाहायला गेलं तर रामदास आठवले यांना जे आहे ती उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे. नितीन नबीन यांच्याकडून देखील आठवले यांना उमेदवारी न मिळण्याचे संकेत देखील मिळालेले आहे. अगदी पाहिलं गेलं तर दिल्लीवरून मुंबईत येतात रामदास आठवले स्वतः दिल्लीवरून येतात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि एकंदरीत राज्यसभेच्या उमेदवारीसाठी रामदास आठवले यांना ती आहे थेट माहिती देण्यात आलेली आहे. धन्यवाद कृष्णा या सगळ्या माहितीबद्दल. आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. राज्यसभेच्या जागेकरता रामदास आठवले यांचं नाव आता वगळण्यात आलं असं कळतं आपल्याला सूत्रांकडनं. नितीन नबीन जे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांच्याकडनं त्याबद्दलचे संकेत देण्यात आलेले आहेत.